पुण्यातील हडपसर परिसरात प्रेम संबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाव आणि दिलेल्या धमकीच्या रागातून तरुणीच्या प्रियकराने आपल्या साथीदारांसह मिळून त्याचा खून केला असून काळेपडर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। सातारा जिल्ह्यातील तापोळा कोयना विभागाला जोडणाऱ्या नव्या केबल पुलाची पाहणी करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला असून सुदैवाने उपमुख्यमंत्री यातून सुखरूप बचावले आहे। आटपाडी तालुक्यातील बेरगळवाडी येथे ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात विशिष्ट गाणी लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका शेतकऱ्याला आणि ट्रॅक्टर चालकाला काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांनी मजुरी वाढीच्या मागणीसाठी रखरखत्या उन्हात आपल्या लहान मुलांसह आणि कुटुंबांसह प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधलंय। सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरून एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात संताप व्यक्त होतोय।